मंदिराची माहिती सांगितली जाईल. त्यानंतर सर्वांना दर्शनासाठी घर सोडण्यात येणार आहे. हे स्वामींचं मूळ समाधी समोर आपल्याला मुखवटा दिसतोय की स्वामींचा मुखवटा आहे तो. आज शंकराचा हा सोपा असल्यामुळे शंकराचा मुखवटा घेऊन असं अलंकार करण्यात आलेला आहे. तुम्ही पुस्तकामध्ये वाचला असेल चोळप्पा भावप्पा हे चोळप्पा महाराजांचं घर. स्वामी जे पहिल्यांदा अक्कलकोटला आले ते या चोळप्पा महाराजांच्या घरी आणि यांच्या घरी येऊन स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य केलं. जे स्वामी इथे 21 वर्ष राहायला होते. तर 21 वर्ष वास्तव्यानंतर स्वामींनी चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पा तुझ्या घरी मी 21 वर्षाचा राहिलोय, माझी जायची वेळ झाली, मी निघतोय आता. जर तुला काय हवं असेल तर मागून घे. धन दौलत पैसा सोनं नाणं जमीन जायदाद पुष्टे. तर चोळप्पा महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी जर आपल्याला काय द्यायचं असेल तुमची समाधी माझ्या घरी द्या. जसं गेले 21 वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाली आहे, तसंच माझ्या पुढच्या पिढीकडनंही आपली अखंड गुरुसेवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झाली पाहिजे. म्हणून मग स्वामी चोळप्पा महाराजांच्या हट्टापाठी चैत्र शुद्ध त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी हे चोळप्पा महाराजांचं घर काढून मंदिर बांधून घेतलं आणि ते समाधी घेतली. समोर जे आपल्याला मुखवटा दिसतो ती स्वामींची समाधी आहे. आणि गाभाऱ्यामध्ये डावीकडे अम्रपुरेश्वर शिवलिंग आहे, मध्ये खंडोबा माळसा पाना आहे कोरड्यामध्ये, उजवीकडे नरेश्वर गणपती आणि समोर स्वामींच्या मुखवट्याच्या बॅक साईडला तुम्हाला एक कागदीचं कवर दिसत होते. नृसिंहबाण यांचे पादुका. मूर्तीपेक्षा पादुकांना विशेष महत्व आहे. म्हणून पादुकांना वर स्थान देऊन स्वतः खाली स्वामी विराजमान झाले. जे फोटो फोटो आलेला आहे त्या फोटोच्या अवस्थेचा फोटो आहे पद्मासन अवस्थेमध्ये. अजूनही पद्मासन अवस्थेमध्ये स्वामी या मुखवट्याच्या खाली एक्झॅक्ट खाली अजूनही पद्मासन अवस्थेत बसलेले आहेत. तिथे कुठलीही मूर्ती पादुका स्थापन केली म्हणजे नसून स्वामींनी स्वइच्छेने चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतली. समाधीच्या आधी स्वामींनी सांगितलं अक्कलकोटला कित्येक लोक येतील, वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील, पण अक्कलकोटला येणारे प्रत्येक व्यक्ती पहिला ताई तुम्ही त्या साईडला बसून घ्या, सगळे लोक दर्शनासाठी इकडे येतील. आता तुम्ही पलीकडे बसून घ्या त्या साईडला. तर सगळे लोक अक्कलकोटला कसे येतील माहित नाही. कुणी श्रद्धेने येतं, कुणी निष्ठेने येतं, कुणी निस्वार्थ भावनेने, कुणी मनामध्ये स्वार्थ ठेवून येतं. तर येणारी प्रत्येक व्यक्ती पहिला माझ्या वडाच्या पारांताखाली बसून माझं नामस्मरण जप तप करून आपापल्या गावी निघून जातो. असे कित्येक वर्ष करतील. ज्या दिवशी त्यांचे कर्मशुद्ध होतील किंवा पाप नाहीशी होतील त्या दिवशी त्यांना या समाधीस्थानाचं दर्शन आणि इथलं महत्व त्यांना कळालं पाहिजे. म्हणून स्वामींनी सांगितलं तेव्हा अक्कलकोटला येणाऱ्या प्रत्येकाला ह्या स्थानाचं महत्व कळता कामा नाहीये, त्याच्या कर्माने त्याला कळलं पाहिजे. म्हणून ह्या स्थानाचा अजूनही तुम्हाला कुठेही पोस्टर बॅनर ॲडव्हर्टायझिंग कुठेही मिळणार नाही. स्वामींनी सांगितलं जिथे मी आहे तिथे बाजार करायचा नाही. तर हे ह्या स्थानाचं वैशिष्ट्य. आणि स्वामींनी चोळप्पा महाराजांना सांगितलं की जसं तू मला मागून घेतलंय तसं तुझ्या पुढच्या कमीत कमी 7 पिढ्यांना मला इथे सांभाळावं लागेल. तर ते मला सांभाळतील. तुझ्या 7 पिढ्यांचा मी उद्धार इथे बसून करणार आहे. त्यांना कुठेही सोडून जायची गरज पडणार नाही. म्हणून आज तागायत 150 वर्ष झालं स्वामींच्या समाधीची सेवा चोळप्पा महाराजांच्या परिवाराच्या वतीनेच म्हणजे आमच्याकडनं स्वामींची सेवा होत असते. तर आम्ही चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज, आमची 5वी पिढी आता 5 पिढ्यांपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सेवा होत असते. हे आता स्वामींच्या समाधीचं 149 वर्ष चालू आहे. समाधी घेऊन 149 वर्ष होतात. तर 150 वर्षापासून या स्थानाची सेवा ही आपल्या परिवाराकडनं होत असते. आणि हे दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या समाधीला अभिषेक अन्नदान सेवा होत असतात. जर तुम्हाला आल्यासारखं आता येत्या 18 तारखेला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तुम्हाला जर काय अभिषेक अन्नदान करायचं आहे इकडे नाव पत्ता देऊ शकता. तुमच्या नावानं समाधीला अभिषेक अन्नदान करून तुम्हाला प्रसाद पोस्टाने घरपोच दिला जाईल. आणि आता प्रसाद स्वरूपी स्वामींसाठी नारळ प्रसाद तुम्हाला आता दिला जाईल. ज्यांना कोणाला करायचं तिकडे नाव पत्ता द्यायचं आहे. आणि वर येताना सर्वांना विनंती आहे कुणीही फोटो व्हिडिओ काढायचं नाहीये. जे काही करायचं खालून करायचं. फोटो व्हिडिओ कॉलसाठी वर्ण बंदी आहे, काढायचं नाही. फक्त समोर यायचं, दर्शन घ्यायचं आणि खाली जायचं. खाली जाऊन सर्वांना जे काही तुम्हाला करायचं मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ काढायचं. सर्वजण पलीकडे ग्रहण करा. हे ग्रहण करून असं रांगेमध्ये वर या दर्शनासाठी